जामीन मिळालाय त्यानंतरची त्यांची सविस्तर प्रतिक्रिया आरोप केलेले आहेत त्यांनी खूप मोठे। आता आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळतो आहोत। मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी ठरलेत। राऊतांना 15 दिवसांची कोठडी आणि 25,000चा दंड ठोठावण्यात आला। दरम्यान संजय राऊतांना 15,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला। दंडाधिकारी कोर्टाकडून राऊतांना अंशतः दिलासा मिळाला। दरम्यान अपील करण्याकरता कोर्टाकडून 30 दिवसांचा अवधी देण्यात आलाय। बदलापूर प्रकरणात कोणता बदला पूर्ण झाला असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। पुरावा नष्ट करण्याकरता बळी घेतला, एन्काउंटरचं श्रेय घेण्यावरून सरकारमध्ये चढाओढ सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला। रस्त्याच्या कामातील घोटाळे मी समोर आणले। मुंबईत अनेक रस्ते खोदलेल्या अवस्थेत आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मुंबईतील रस्ते कधी खड्डेमुक्त होणार असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द झालाय। मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे दौरा रद्द करण्यात आलेला आहे। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली। मोदींचा दौरा रद्द झाला पण स्थानिकांचे हाल झाले त्याचं काय असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केला। मोदींच्या दौऱ्यावरून रवींद्र धंगेकरांनी टीका केली। मोदींच्या दौऱ्यावर करोडोंचा चुराडा करण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन करा असं धंगेकर म्हणाले। नवरात्रीमध्ये भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे। अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होणार आहे। कोल्हापूर दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते फोडा, त्यांना आपल्या पक्षात आणा, त्यांचा बूथ रिकामा झाला की त्यांची ताकद संपणार असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। अमित शहा 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। मुंबई ठाणे कोकण विभाग मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। काँग्रेसनं लातूरच्या 6 विधानसभेच्या जागांवर दावा केलाय। माजी आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेसच्या बैठकीत हे स्पष्ट केलं। त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजताच सगळ्याच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। अलिबाग मुरुड मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय। प्रवीण ठाकूर यांनी अलिबाग विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली आहे। यावेळी अकोले तालुक्यात अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी आदिवासींचं पारंपरिक नृत्य, लेझिम आणि ढोलताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरातील सोयगाव तालुक्यात वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू झाला। सतत कडकडणाऱ्या विजांमुळे लोकांमध्ये भीती आहे। नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। जिल्ह्यातील गंगापूर, दारणा, नांदूर, मध्यमेश्वर या धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग केला जातोय। दहिसर पूर्व महामार्गावर टोलनाक्याजवळ पुलाखाली गुडघाभर पाणी साचलंय। गुडघाभर पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाच्या दमदार हजेरीमुळे जायकवाडी धरण 100% भरलंय। त्यामुळे जायकवाडीचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले। 18 दरवाजांमुळे 37,788 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सीना नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेत, मात्र तरीही नागरिकांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे। बुलडाण्यात 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे काढणीला आलेलं पीक पाण्याखाली गेलंय, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय।
वाशिम जिल्ह्यातील लोणी गणेशपूर रिसोड या भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। बुलडाण्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोर्डी नदीला पूर आलाय। या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं तोल जाऊन 2 मुलं वाहून गेली। मात्र उपस्थित नागरिकांनी प्रसंगावधान राखत या दोघांना वाचवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे शाळेला जोडणारा रस्ता वाहून गेलाय। पूल नसल्यानं विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते, शाळा गाठावी लागते। शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गेल्या काही तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी गाठली आहे। पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे सखल भागात पाणी साचलंय। पावसामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाघूर धरण 100% भरलंय। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। 4000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत जोरदार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे। जागोजागी प्रचंड खड्डे पडल्यानं नागरिक कमालीचे हैराण आहेत। अपघातांचं प्रमाण वाढलंय। मनमाड रेल्वे स्टेशनच्या ब्रिजवरील छताला गळती लागली आहे। प्रवाशांवर हातात छत्री घेऊन स्टेशनवर येण्याची वेळ आली आहे। येवल्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नाले, गटार सफाई न केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप नागरिकांनी केलाय। धनगर समाजाला आरक्षण द्यावं या मागणीकरता अहमदनगरमधील गोदावरी नदीकाठी आंदोलकांनी चिठ्ठी लिहून जलसमाधी घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या काही तासांपासून दोन्ही आंदोलक बेपत्ता आहेत। नागपूरच्या सौंदर्यीकरणातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारे पुतळे बसवण्यात आले। नऊवारी नेसलेली बुलेटस्वार महिला आणि अंतराळवीर महिलांचे पुतळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात मंडणमधील अंध मुलं झळकली आहेत। नवस पूर्ण करण्याच्या वेळी आरती करण्याची या मुख्य भूमिका या मुलांनी बजावलेली आहे। मुक्ताईनगरमधील ठिय्या आंदोलनाला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। आदिवासी समाजाचं जात प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे आभार मानले। समुद्रात वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। रत्नागिरीतील मासेमारी ठप्प झाली आहे। समुद्र सुस्थितीत येण्याकरता किमान 3 आठवड्याचा वेळ जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मच्छीमारांचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे। मनमाडमध्ये वाढतं लोडशेडिंग आणि वीज महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। मनमाडला उबाठा पक्षानं तर सटाण्याला राष्ट्रवादीनं ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना घेराव घातला। आरोग्य विभागानं 1116 गावांमध्ये सर्वेक्षण केलं। त्यातील 22 गावांमधील नागरिकांनी कीटकजन्य आजारांचा धोका वाढवला। या गावांमध्ये पालिकेकडून आता डासनाशक फवारणी सुरू आहे। नांदगाव जवळ नाशिक जळगाव मार्गावर 2 कारची समोरासमोर धडक झाली। अपघात झाला। या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला। 4 गंभीर जखमी झाले। कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तरुणाची हत्या झाली। हत्या झालेल्या तरुणाचं नाव संदीप शिरगावे असं आहे। मात्र अद्यापही हत्येचं कारण अस्पष्ट आहे। अंबरनाथमध्ये एका दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हरणाला 5 गोळ्या घालण्यात आल्या। वनविभागानं हरणाला उपचाराकरता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल केलं। अंधेरीच्या MIDC सिप्स कंपनी रस्त्यावरच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका महिलेचा मृत्यू झाला। विमल गायकवाड असं महिलेचं नाव। 25 मिनिटं 50 बातम्या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्या ब्रेकची। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।